हॅलो वर्ल्ड. अक्षय झर काल, आज आणि उद्या अक्षय इथंच असणार. मी तुम्हाला बोललेलो की आता काय काय गोष्टी आता नवीन नवीन चालू झाल्या ज्या ज्या मी कधी बघितल्याच नव्हत्या. सांगायचं तात्पर्य काय, 90च्या टाईममध्ये मी स्वतः 90चा बॉर्न आहे, त्यामुळे मला जास्त रिलेट करतात त्या गोष्टी की जसं बदलत चाललं आहे ना, हे खूप बदलत चाललं आहे. टप्प्याटप्प्याने 2026 चालू झालं, त्या जानेवारी पण चालू होऊनच आता 4, 5, 6, 10 किती तारखा आता पलटतच जातं. तर आजचा विषय एवढाच होता की मैत्री. इथे एकाने म्हणजे मी विचारायला प्रश्न स्वतःचे मांडले की खरा मित्र कोण असतो. आता फक्त प्रश्न आहे, उत्तर तर मी स्वतः माझ्या मनाचं देतो. अरे खरा मित्र कोण असतो? खरा मित्र लहानापासूनचा असतो, कॉलेजचा असतो, कामातला असतो आणि एरियातला असतो. खूप असतात, पण खरा मित्राचं डेफिनेशन माझ्या नजरेत तर एवढंच आहे की तो तुम्हाला जज करत नाही. जज काय, तुम्हाला चुत्या समजतो, तो खरा मित्र तुमचा. असं का बोलतो? कारण की मला माहिती आहे तो काय करणार नाही आणि त्याला माहिती आहे मी काय करणार नाही. हा फरक आहे. ह्याच्यात एवढंच मला कळलं की जी 90ची बॉर्न आहेत, म्हणजे 95, 96च्या नंतर, 95पासूनचे बॉर्न आहेत ते आता जे चालू आहेत, पण जे 90चे बॉर्न आहेत ना, त्यांच्यासाठी मैत्रीचं डेफिनेशन खूप वेगळं होतं आणि आत्ताही आहे. ते आत्ताच्या पोरांना खरंच नाही कळू शकत, मला तर असं वाटतं. आणि आत्ता तर खरंच पैसा खूप इम्पॉर्टंट झाला आहे लोकांच्या नजरेत. इव्हन माझ्याही नजरेत पैसा इम्पॉर्टंटच झाला. मैत्री ही हसत खेळत राहते, पण शेवटी पैसा हा पाहिजेलच आहे. मैत्रीत पैसा येतो का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही कमेंटमध्ये सांगा. मला असं वाटतं मैत्रीत पैसा येत. आम्ही उधारी मागत असतो, पण आम्ही उधारी पण क्लिअर करतो. पण तो एक फोन आपण ज्या मित्राला करतो ना, तो एखाद दुसराच असतो की आपल्याला ते कॉन्फिडन्स असतो की हाच आपल्याला ते 500 रुपये का 1000 रुपये का होईना आपल्याला ती मदत तो करणार, जे आपल्याला कॉन्फिडन्स असतो. तात्पर्य एवढंच आहे की ते आत्ताचे पोरांना मी बघतोय ना, असेच बसलेले असतात आजूबाजूला. 4 जण इकडे, 4 जण, 16 जण जरी बसले असते ना, तर 16 जणांच्या पण हातात मोबाईल असतो. पण एवढी मी गॅरंटी देतो की कोणाला कोणाचाही स्वभाव जराही माहीत नसतो. आता तुम्ही बघितलं म्हणून मी सांगतो. आजही जरी मी माझ्या मित्रांना भेटतो ना, आमचे मोबाईल आमच्या खिशातच जातात, कारण की आमच्याकडे बोलायला खूप असतं. लहानपणीचा भेटला तर लहानपणीच्या गोष्टी, कॉलेजचा मित्र भेटला तर कॉलेजच्या गोष्टी, आणि एरियातल्या भेटल्या तर छोट्या मोठ्या गोष्टीच असतातच. पण यात मी काय शिकलो? मी हेच शिकलो की मैत्रीत पैसा येत नाही. आता पॉईंट चुकीचा येते. जिने मला सांगितलं आहे की मैत्रीत पैसा येतो का, तर मी त्याला बोललो की मैत्रीत पैसा येत नाही. पण कुठलं जनरेशन डिपेंड करतं. पैसेच नव्हते भेटत, आम्ही कशाला पैशाने जज करणार माणसाला. आता असं झालं की पैसे आहेत, पण ते मित्र कुठे आहेत ते शोधावे लागतात माणसाला. असं झालं. काय काय गोष्टी समजण्याच्या पलीकडे असतात.
ते दुसऱ्यांना मैत्रीचं डेफिनेशन नाही कळू शकत कितीही सांगितलं तरी. मैत्रीवरती मी अजून एक व्हिडिओ बनवेल, थोडं विचारपूस करून, कारण की मी माझं मत मांडतोय. पण कसं आहे, आता ही पहिली व्हिडिओ असल्या कारणाने ज्यांची मी नावं घेतोय त्यांना ती नावं तरी घेतली पाहिजे का व्हिडिओमध्ये, हे पहिलं त्यांना विचारायला पाहिजे. मला पुढच्या गोष्टी कळणार नाही की विचारायच्या नाही. कारण की आजकाल सगळे आपापल्या स्टँडर्डला घेऊन लय जातात. मग फगेट, एवढा विचार नाही करायचा आपण. मी काय त्यांची नावं घेत बसणार नाही व्हिडिओमध्ये. आणि तिसरी गोष्ट काय लिहिली आहे, 90च्या दशकात मैत्री वेगळी होती का? हो, होतीच, नक्कीच होती. मैत्री ही वेगळी, युनिक होती. त्याला नो फिल्टर, आत्ता पण नो फिल्टर आहे. आत्ता पण फोन केला काय आणि मेसेज केला काय, अजूनही आम्ही कधी कधी असे माझे मित्र आहेत, आम्ही एकमेकाशी कधी अजून बोललो पण नाही, भेटलो पण नाही. पण जेव्हाही भेटू ना तेव्हा अख्ख्या दुनियाभरच्या बाता होतात. दुनियाभरच्या म्हणजे दुनियाभरच्या बाता. आणि सर्वजणच असतील, पण माझं पर्सनल मत आहे कसं काय चाललं आहे, म्हणून काय चाललं आहे काय नाही. आणि जे आता जे चालू आहे ना वातावरण, मोबाईल वर्ल्ड, त्याच्यात तर मैत्री आणि मोबाईल खूप डिफरंट आहे टॉपिक. हा मी थोडा एक्सपांड करून व्यवस्थित सांगेन तुम्हाला. सध्या तरी आता एवढीच व्हिडिओ. मला अजून थोड्या गोष्टी सर्च करून अजून पर्सनल गोष्टीवर खूप गोष्टी मांडायच्या. पण मोबाईल आणि फ्रेंडशिपमध्ये कुठे डिस्टन्स आलं आहे का, हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करेन. काय असेल तर मला कमेंट करा, मला प्रोत्साहन करा, मला मोटिवेशन द्या की हां बाबा काहीतरी राहतं आहे किंवा काहीतरी पाहिजे तर मला सांगा. मी ते त्यात इम्प्रूव्ह करेन आणि व्हिडिओ पुढे अजून एकदा व्यवस्थित चांगले बनवेन. थँक्यू.